होतो तर आजपासून या स्पर्धेत आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार आदरणीय नरेशजी ठोंबे सर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत देखील आपण त्यांचं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. सामन्याला होती सुरुवात. मुख्य पंच कळवतात अमर साठे सर. लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात. पहिल्या क्रमांकाचे षटक करेल आयकॉन राजेश सोरटे. ताईंना विनंती आहे थोडंसं बाहेरून जा मैदानाच्या. मॅच सुरू झाली आतमध्ये. बाउंड्रीच्या थोडं बाहेरून जावा. मॅच आता सुरू होते त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. सामन्याला देखील आपण पाहिले तर इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिली मॅच पहिला सामना तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. गोलंदाज इथे राजेश सोरटे, कुलदीप दायबर, राजू पाटे ही एवन जोडी आता इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळते. ताईंना विनंती थोडंसं बाहेरून जावा. मॅच आता सुरू होते. सामन्याला देखील आपण पाहिले तर सुरुवात होताना पाहायला मिळते. आयकॉन राजेश सोरटे समोर आयकॉन राजू पाटे या दोन खेळाडूंना आपण पाहतो. नुकताच एक प्रचंड मोठा विक्रम राजू पाटेने आपण पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपल्या कारकिर्दीत केलाय. बारामती तालुक्यात जाऊन त्याने एक शतक ठोकलंय. फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती राजेश सोरटेला दाखवलंय आसमान. पहिल्या चेंडूचं केलंय भव्य दिव्य स्वागत. चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहिले तर इथं पाहायला मिळतोय. कुलदीप दायबर साठी काही बक्षिस येत आहेत. राजेश सोरटे या वेळचा चेंडूचा फटका खेळलाय. गॅप मोठा. चेस करणं बनेल अवघड. चेंडू मात्र चाल टीप मिड विकेट सीमारेषा पार. एका पाठोपाठ मोठे तडाखे आपण पाहतोय. षटकारा पाठोपाठ खणखणीत चौकार. ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीसी पेट्रोलियम आंबेटन रोड चाकणचे सर्व आदरणीय सागर भाऊ साठे या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू होता तो देखील आपण पाहिले तर किल्ला मिडॉपला चेंडू अडवतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत आपण पाहिले तर एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण तिथे मैदान पाहतोय. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाचे आळंदी विरुद्ध माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका ही टीम आपण इथे मैदान पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. रिव्हर्सचा प्रयत्न होता. स्विचिटचा प्रयत्न तिथे आपण पाहिले तर केला होतोय. मोठा अपील देखील आपण पाहिले तर मैदान विकेट किपर आणि गोलंदाजांकडून आपण पाहतोय. स्टेनच्या पाठीमागे आपण पाहिले तर आयकॉन दत्ता पवारला आपण पाहतोय. दोन आयकॉन प्रत्येक टीम मध्ये आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. एका बाजूला आपण पाहिले तर आयकॉन दत्ता पवार आहेत. आयकॉन राजेश सोरटे आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर आयकॉन राजू पाटे सोबत आयकॉन आपण पाहिले तर हर्ष अडसूळ. कोल्लोळ टप्प्याचा चेंडू होता तिथे आपण पाहिले तर खेळला. डीप लॉंगॉनला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिले तर इथं पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिले तर इथे पुढे जाईल आणि धावपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं धावपल कोती 5 चेंडू 11 धावा त्या मात्र धावपल कोत्यात. कुलदीप दायबरच्या प्रत्येक षटकारला 100 रुपयांचं बक्षीस आहे. जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्टचे ओनर महेंद्र शेठ सावंत आणि बाळू शेठ वाडेकर या दोन मित्रांच्या वतीनं कुलदीप दायबरच्या प्रत्येक षटकारला 100 रुपयांचं बक्षीस आहे. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच हिट. कुलदीपच्या बॅट मधून बॉल सीमा पार. पहिल्या षटकारला 100 रुपयांचं बक्षीस. टोकलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जगदंबा 72+ साऊंड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण ओव्हर संपलीचा ट्रान्स ऐकतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत एक संघाचं संघ मालकीतो आपण पाहतोय आणि त्यांच्याच वतीनं फार मोठी बक्षीस कुलदीप दायबरसाठी आपण पाहिलं तर इथे या मैदानात पाहायला मिळतात. पहिल्या षटकात प्रचंड मोठा धावांचा पाऊस पडतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा त्या मात्र धावपल कोती बनायला गेल्या. आयकॉन राजेश सोरटेवरती आपण पाहिलं तर प्रचंड मोठा आक्रमण केलं आणि पहिल्याच षटकात आयकॉनला आपण पाहिलं तर इथे टार्गेट केले.
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे मैदान ते संपलं जाते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवल्या गेल्यात 17 धावा. त्या मात्र धावपल कोते आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिले ते संपले गेले. षटक क्रमांक 2 देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतं आणि दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय निलेश पिंजारी. इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. निलेश टू राजू, फुल टॉस चेंडू होता. चमेरीच्या समांतर फटका आपण पाहतोय. टीप मिड विकेटला चेंडू आपण पाहिलं तर तिथे अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोते आपण पाहिले तर इथे बनवलं जात आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. 18 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. निलेश पिंजारीच्या प्रत्येक विकेटसाठी बक्षीस आहे. जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत, बाळू शेठ वाडेकर यांच्या वतीनं निलेश पिंजारीच्या प्रत्येक विकेटला 100 रुपये. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पिचिंग होताना पाहायला मिळते. विकेट किपर दत्ता पवारच्या हातात चेंडू आपण पाहिलं तर विसरला जातोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर अतिशय नामांकित आयकॉन खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. या दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं तर फार मोठे आयकॉन आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता, रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच इटचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे कुलदीप धायबरला आपण पाहतोय ज्याने या तालुक्यासाठी फार मोठं क्रिकेट खेळले. मुंबई परिसरात जाऊन ज्याने चांगलं क्रिकेट खेळले आणि सातत्यानं प्रोफेशनल व्यवसाय गटात आपण राजू पाटे, कुलदीप धायबर या 2 खेळाडूंना एकाच टीम मध्ये आपण कित्येक वेळा पाहिले. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणेकडनं आपण पाहिले. आज देखील आपण पाहतो इथे यावेळीचा चेंडू होता राजू पाटेसाठी शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु तिथे टप्पा थोडंसं पाठीमागे ठेवून वेग कमी केला, गती कमी केली आणि स्लोअर वन चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल येते. एक धाव देखील आपण इथे मैदानात पाहतोय. निलेश पिंजारीला आपण पाहतोय संघाचा संघनायक आहेत. महाराष्ट्रभर टेनिस बॉल क्रिकेटसाठी याही खेळाडूनं फार मोठी भ्रमंती केली आणि तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पसायदान स्पोर्ट्स क्लब देवाची आळंदी या टीम कडनं आपण पाहतोय. स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकलाय. पुन्हा एकदा कुलदीप धायबरला एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरुवात 20 धावा धावपल कोते आहेत आणि या षटकात आपण पाहिले तर कमबॅक केलंय. निलेश पिंजारीनं आपण पाहिले तर कमबॅक केलंय, पुनरागमन केलं, वापसी तो करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू टाकलेत आणि खर्च केलात फक्त 3 धावा. निलेश पिंजारीचे षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. इथे चेंडू आपण पाहिले तर खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल मिस कॉल, ताळमेळ थोडासा कमी होता, परंतु राजू पाटे धावांसाठी धावताना पाहायला मिळतोय. कुलदीप धावांसाठी धावताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये 17 धावा आल्या तर P2च्या षटकात फक्त 4 धावा येत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक माऊली उद्योग समूह, मामा बाचे बैलगाडा संघटना खेड तालुका बिनबाद 21 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. देखील आपण पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचं सुरू होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा इथे आपण पाहिले तर धावपल कोते आहेत. जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत, बाळू शेठ वाडेकर यांच्या वतीनं कुलदीप धायबरच्या प्रत्येक षटकाला 100 रुपये तर निलेश पिंजारीच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस आपण पाहतोय. फार मोठी बक्षीस देखील या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता आयकॉन राजेश सोटीला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क होती. कुलदीप धायबर आणि राजू पाटे या जोडीला देखील आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS चा वापर केलाय. फलंदाजी करणाऱ्या संघानं आपण पाहिले तर रिव्ह्यू घेतलाय आणि तो देखील आपण पाहिले तर इथे टेक्नलचा वापर केला. ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केला. ते व्हाईट बॉल साठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करते टीम माऊली उद्योग समूह तथा मामा भाचे बैलगाडा संघटना. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय.
21 धावा देखील आपण पाहिले तर धावपल होत्या. 2 षटकं देखील आपण पाहिले तर संपली गेलीत. राजेश सोटेचा आपण षटक क्रमांक 3 पाहतोय. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी तिसरं षटक तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर पहिल्या षटकात राजेश सोटेकडनं आपण पाहिली होती. षटक क्रमांक 2 स्थानिक खेळाडू या तालुक्याचा आणि विशेष करून कॅप्टन निलेश पिंदरने आपण पाहिले तर षटकात फार चांगलं कमबॅक केलं. कमी धावा त्यानं खर्च केल्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहिलं तर येतोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे टीव्ही अंपायर कळवतात एक चांगला चेंडू आहे, त्यामुळे बॅटिंग करणारी टीम इथे आपलं DRS गमवते. रिव्ह अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक टीमला एका डावात एकच रिव्ह आहे. यावेळीचा चेंडू होता फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. अगदी पुढ्यात पडतोय कुलदीप धायबरचा चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. गणेश गुंडरेला आपण पाहतोय तिथे आपल्याला चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धेत देखील आपण पाहिले तर याही खेळाडूचा खेळ आपण सातत्यानं पाहिलाय. विशेष करून या तालुक्यातून काही बायकर मॅन आहेत, त्यामध्ये देखील आपण पाहिले तर गणेश गुंडरेचा समावेश तो आपण पाहतोय. टोपण नावाने सेवाग या नावाने तो ओळखला जातो. या तालुक्यात देखील आपण पाहिले तर अनेक खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहिले तर बायकरमॅन बनताना पाहायला मिळतात आणि त्याही खेळाडूंच्या यादीत आपण पाहिले तर गणेश गुंडरेचं नाव ते मात्र हमखास आहे. निलेश पिंदेरला आपण पाहतो, अमित राऊतला आपण पाहिलं, सागर दरेकरला आपण पाहिलं, अमर गोरेला आपण पाहिलं, निलेश राऊतला आपण पाहिलं. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. अडवते फेकी करेल. दत्ता पवारला आपण पाहतोय. DP इथे आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला डीप लॉंगॉनवरतून येऊन चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. राजू पाटे, दत्ता पवार, कुलदीप धायबर या खेळाडूंना कित्येक वेळा एका टीम मध्ये आपण पाहिले. आज एकमेकांच्या विरोधात आहेत. आज एकमेकांच्या समोर आमने सामने इथे पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता हा फॉलोअर. चेंडू मात्र चाल स्क्वेअर लेगला. कुलदीप धायबरचा क्लास. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्लास्ट. बॉल जातोय सीमा पार. KTPL चा कणकणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 29 धावा धावपलक होत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात. विशेष करून दोन्ही बॅटरना आयकॉनला टार्गेट केले. चांगला चेंडू होता. फटका तर केला. बॅक टू बॉलर चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलोथ्रू मध्ये आपण पाहिलं तर राजेश सोरटे चेंडू अडवताना चेंडू हातातून सटकलाय, निसटलाय, परंतु चेंडू मला वाटते पायावरती लागलाय. सर पाणी हवं असेल तर सांगा, पाणी आतमध्ये येईल. ऊन भरपूर आपण पाहिलं तर आता सध्या पाहायला मिळते. काल देखील आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं प्रचंड कडक ऊन होतं, त्यामुळे खेळाडूंना जेव्हा पाणी लागेल तुम्ही पंचांकडे सूचना करा, आयोजक कमिटीला सूचना करा, खेळाडूंसाठी पाणी मैदानी पाठवलं जाईल. 30 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना, 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय आणि प्रत्येक दिवसागणिक आपण पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर tenniscricket.in च्या माध्यमातून ऑनलाईन यूट्यूबवरती पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ती मात्र सातत्यानं वाढते. फुल टॉस चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. टीप एक्स्ट्रा कव्हरला वाईड स्ट्रॉंग अपला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवताना पाहायला मिळेल. फेकी होते तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका बिनबाद 31 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाची सुरुवात. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती. धावपलक होते आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवलं गेलं. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे 3ऱ्या क्रमांकाचं मैदान ती संपलं आणि 31 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. फार मोठी बक्षीस, फार मोठी पारितोषिक क्रिकेट स्पर्धेत आपण सातत्याने पाहतोय. एक अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपये दिशा उद्योग समूहाचे सर्व
माननीय श्री बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 81,000 रुपये, पहिलवान विकीदादा बाळासाहेब मांजरे शुभम पेट्रोल डेपो यांच्या वतीनं, तर तृतीय क्रमांकाला आपण पाहतोय 61,000 रुपयांचं बक्षीस आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तथा माजी सरपंच माजी चेअरमन खराबवाडी श्री हनुमंत अनंतराव कड पाटील आणि वाळद नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच खेड तालुका पंचायत समितीचे भावी पंचायत समिती सदस्य श्री मनोहरदादा पोखरकर यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 61,000 रुपयांचं बक्षीस आपण पाहतोय. चतुर्थ क्रमांकाला देखील 61,000 रुपये आहेत. यावेळीचा चेंडू होता, फटका चांगला आहे, कॅप मोठा आहे, ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय जमिनीच्या समांतर, जमिनीला दन 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 करत राजू पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, रिव्हर्स स्विचिटचा चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले तर पुढे जाईल. चतुर्थ क्रमांकासाठी देखील आपण पाहिले तर उद्योजक श्री तुकाराम शेठ केरू शिळवणे यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वरजी नारायण शिळवणे माजी उपसरपंच खराबवाडी या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या वतीनं आपण पाहिले तर चतुर्थ क्रमांकाला 61,000 रुपयांचं बक्षीस आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत, गोलंदाजी देखील आपण पाहतोय, सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान तो सुरू आहे, मॅच रंगतदार आहे, मॅच रोमर्षक देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय इथे चेंडू आपण पाहिलं तर पंच कळतात, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. जय इंटरप्राइजेस चाकण संघाचे संघमालक सन्मान्य उद्योजक आणि हॉटेल चुलांगण दत्तवाडी शेलगावचे सर्व अमोल शेठ औटे या संघमालकांच्या शुभागमन होते. अमोल भाऊंचं स्वागत आहे. विनंती व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा. यावेळीचा चेंडू होता राजू पाटीलच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू मात्र चाल डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून हाय अँड हँडसम राजेशाही फटका षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मॅच बॉल येत असेल तर अंपायर सर घ्या, अन्यथा चेंडू कधी खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला, पुन्हा आला नाही तर नवीन चेंडूवरती आपण ही स्पर्धा खेळवतोय. 6 षटकांची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना आहे. ऐकून 2 षटके टाकणार आहेत, त्याचबरोबर स्थानिक 3 गोलंदाजांचा वापर कंपल्सरी करायचा आहे. 1 षटक स्थानिक गोलंदाज, 2 षटके 1 स्थानिक गोलंदाज करेल, तर उर्वरित 2 षटक प्रत्येकी 1 षटक स्थानिक गोलंदाजांना इथे आपण पाहिले तर या स्पर्धेत करायचे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. या संपूर्ण नियमावली 1 ते 12 संघांसारख्या आपण एकसारख्या बनवलेल्या आहेत. यावेळीचा चेंडू होता, फटका फसला, बराचसा काय चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, नजर अंदाज चेंडूला करू शकत नाही आणि तोपर्यंत चेंडू मात्र अडवला चालेल. तोपर्यंत काही धावा येत आहेत, 3 धावा इथे आपण पाहिलं तर मैदान ती पळून पूर्ण केल्या आहेत. चेंडू आपण पाहिलं तर फार मोठी उंची घेताना पाहायला मिळते, लांबी घेताना पाहायला मिळाले आणि राजू पाटे तिथे आपण पाहिलं तर 3 धावा आपल्या संघासाठी बनवताना पाहायला मिळतोय. पंचेचाळीस धावा धावपलक होते आहेत. निलेश पिंदरच्या षटकात 1 चौकार, 1 व्हाईट बॉल, 1 षटकार आणि 3 धावा. पंचेचाळीस धावा धावपलक होते आहेत. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना, 6 ओव्हरची मॅच आपण इथे मैदान ती पाहतोय. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, कुलदीपच्या बॅट मधून फटका खेळलाय, चेल टिपला गेलाय. गजानन माळी आपण पाहिलं तर तिथे चेल टिपतोय. टेकन व्हेरी गुड कॅच, विकेट चोईल पतन, कुलदीप दायबार इथे मात्र बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार. माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट.
न्यू बॅटर आपण पाहिले तर इथे बॅटिंगसाठी आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. आयकॉन हर्ष अडसूळ इथे आपण पाहिले तर आता बॅटिंगसाठी आपण मैदानात पाहू शकाल. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय निलेश पिंजारीनं खरं तर पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला तो इथे घेऊन येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू झालेत. पहिला चेंडू एक चौकार, त्यानंतर एक व्हाईट बॉल, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर कुलदीप धायबर इथे आपण पाहिले तर बाद होताना पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 45, षटक क्रमांक 4. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. आयकॉन आपण पाहिलं तर हर्ष अडसूळ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय, जो नुकताच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा खेळून या स्पर्धेत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. श्रीनगर के वीर या टीम मधून आपण या खेळाडूला पाहिला आणि तो इथे आता बॅटिंगला आलाय. पहिला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, सुंदर ड्राईव्ह आपण पाहिलं तर कव्हरचं मैदान ती पाहायला मिळतोय. डीप कव्हरचं क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. फेकी करतोय गणेश गुंडरीला आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करताना. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 गडी बाद 46 धावा. माऊली उद्योग समूह तथा मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका या टीमला आपण प्रथमतः बॅटिंग करताना पाहतोय. हर्ष अडसूळला देखील आपण पाहूयात. या मॅच मध्ये देखील तो इन ऍक्शन आहे, कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज निलेश, यावेळीचा चेंडू होता, रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला तो राजू पाटेकडनं, परंतु निलेश पिंजारी इथे आपल्या गोलंदाजीतील धार दाखवतोय. एक चांगला चेंडू त्यानं इथे मैदानी केलाय. एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा संपला जाईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका 1 गडी बाद 46 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. हर्ष अडसूळला देखील आपण पाहिले तर याचा आयकॉन तो या स्पर्धेत आपण पाहतोय. मी नुकतंच सांगितलं की एका टीम मध्ये या 2 खेळाडूंना आपण पाहिलं. श्रीनगर के वीर या 2 संघात या टीम मध्ये या 2 खेळाडूंना आपण खेळताना पाहिलं. एका बाजूला राजेश सोटे त्याच्या अगेन्स्ट आहे आणि हर्ष अडसूळला देखील आपण या मॅच मध्ये ऐकून पाहतोय. परंतु हे दोनही खेळाडू इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर एकाच संघातून एकाच टीम मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. श्रीनगर के वीर या संघात या 2 खेळाडूंना आपण खेळताना पाहिलं. 3 लाख रुपयांच्या बोलीवरती हर्ष अडसूळला आपण खेळताना पाहिलं. परंतु या स्पर्धेत तो याचं आयकॉन आहे, फार मोठी जबाबदारी. फुल टॉस, त्याला दिली दिशा, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, नो बॉल आणि त्यावरती चौकार. धावा मिळतील 5. नाथ ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4थं षटक संपले, 5व्या षटकाला सुरुवात होते. धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड आणि त्या धावा बनवताना इथे आपण पाहतोय हर्ष अडसूळ आयकॉन तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. 2 आयकॉन आता एकमेकांच्या सोबतीला आहेत. राजू पाटे, हर्ष अडसूळ. हर्षला आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू मैदानी फ्री हिट बॉल. सचिन रौंदळ टू आयकॉन. हर्ष फुल टॉस चेंडू होता, फ्री बॉल आहे, चेंडू हवेत केलाय, डीप लॉंग ऑफला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 गडी बाद 52. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. सचिन रौंदळवरती आपण पाहिलं तर संघाच्या संघनायकानं फार मोठी जबाबदारी दिली. ज्याला या खेळपट्टीचा अनुभव आहे, ज्याला विकेटचा अभ्यास आहे, ज्याने या खेळपट्टीवरती विकेटवरती नुकत्याच झेडपी चषक या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघातून गोलंदाजी केली आणि तब्बल 1 नव्हे तर प्रत्येक मॅच मध्ये 2-2 षटकं टाकताना चक्रेश्वर नाईट रायडर्स कडनं आपण ज्याला पाहिलं तो इथे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. सचिन रौंदळ 1 गडी बाद 52. यावेळीचा चेंडू होता, टीप लॉंग ऑफला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवताना आपण पाहतोय शुभम पोवळे
तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. चेंडूला अडवेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एक गडी बाद 53. पाचवं षटक सुरू आहे. स्लॉगवर टेतून आपण पाहतोय आक्रमण करावे लागतील. माऊली उद्योग समूह मामाबादचे बैलगाडा संघटना टीमकडे आपण पाहिलं बॅटिंग ऑर्डर फार मोठी आहे. एकच विकेट गमावली फक्त कुलदीप यादव बाद चालाय, परंतु अजूनही फलंदाजीची स्टारकास्ट फार मोठी आहे. अजून बॅटिंगसाठी योगेश सांडबोर यायचंय, योगेश शिवेकरला आपल्याला पाहिजे, शेखर रणप्रीतचे कॅप्टनला आपल्याला पाहिजे. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे, परंतु आयकॉनची बॅटिंग इथे पाहण्याजोगी असेल का? या वेळचा चेंडू होता, सोडून दिला, वेल्लेप केलाय. पंच अमर साठे सर कळतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावा आपण पाहतोय. या षटकात अवांतर धावा येत आहेत. मिस्टर एक्स्ट्राचा आपण पाहतोय. नो बॉल आला, व्हाईट बॉल आला, एक गडी बाद 54. षटक क्रमांक 5. फक्त 2 चेंडू टाकलेत सचिन रौंदळनं, खर्च केलात 8 धावा. कमबॅक करावा लागेल, बॅटरला आक्रमण करावं लागेल. इथे चेंडू आपण पाहिले तर पुन्हा एकदा पंच कळतात व्हाईट बॉल. सलग दुसरा खराब चेंडू आपण पाहतोय. लाईन लेन टप्पा अचूकता फार महत्वाची आहे. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय स्क्वेअर लेगला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. एक गडी बाद 56 धावा. 3 चेंडू 10 धावा आल्यात. शेवटचे 3 चेंडू या षटकातील फार इम्पॉर्टंट असतील, फार महत्वपूर्ण असतील, फार निर्णायक असतील, कारण का समोर डावकुरातीचा बॅटर आयकॉन राजू पाटे किल्ले शिवनेरीचा शिलेदार बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा सुपरस्टार आयकॉन राजू पाटे. फुलटा चेंडू होता, त्याला दिशा दिली, क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेगला चेंडूला आपण पाहिलं तर फील्ड केला जातो, तोपर्यंत एक सिंगल येते, एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 57. एक गडी बाद. सचिन रौंदळचे षटक आपण पाहिले तर व्हाईट बॉल आले, नो बॉल आले, परंतु षटकार चौकार येताना पाहायला मिळाले. चांगलं कमबॅक आपण पाहतोय, चांगलं पुनरागमन देखील इथे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली वापसी देखील या मॅच मध्ये आपण सचिन रौंदळकडनं पाहतोय. षटक क्रमांक 5 तो करतोय. एक गडी बाद 57. फुल टॉस चेंडू होता, आयकॉन हरच्या बॅट मधून चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅप्टन निलेश पिंजारी टेकन व्हेरी गुड कॅच आणि विकेट चोईल पतन आयकॉन हर्ष अडसूळ. इथे आपल्याला होतोय चेलबाद. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. षटक क्रमांक देखील आपण पाहतो. इथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील इथे आपण पाहतो. मैदान ती सुरू आहेत. कमबॅक देखील आपण पाहिलं तर केले, पुनरागमन देखील इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. वापसी देखील आपण पाहिलं तर इथे आपण मैदान ती पाहू शकाल. कारण का निलेश पिंजारी नंतर सचिन रौंदळने देखील एक चांगलं षटक आतापर्यंत टाकले गेले. धावफलक आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5व्या क्रमांकाचं 2 गडी बाद 57 धावा त्या मात्र राहुल कोती बनवल्या गेल्यात. यानंतरच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती, आपण तयार ना? कॅप्टन आपण प्लेइंग 11 देण्यासाठी संपर्क करा. एक इनिंग एक डाव संपल्याबरोबर सेकंड इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. यावेळीचा चेंडूचा चांगला फटका आहे. कॅप्टन शेखर आल्याला पहिल्या चेंडूवरती टोकतोय, चौकार. माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. कॅप्टन विशाल निकम या दोनही कॅप्टन संघनायकांना विनंती आहे. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत, नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. त्यामुळे कॅप्टनना विनंती आहे आपण प्लेइंग 11 जमा करा आणि आपण टॉस साठी संपर्क करा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर.
जय एंटरप्राइजेस चाकणचे संघमालक जय एंटरप्राइजेसचे सर्वसर्व इरफानभाई पठाण, हॉटेल चुलांगण दत्तवाडी शेलगावचे ओनर अमोल शेठ आवटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहणार जय एंटरप्राइजेस चाकण आणि त्यांच्या विरोधात देखील आपण टीम पाहणार आहोत. गोंधळजाई 11 सावरदरी संघमालक अविनाश शेठ माधू गाडवे, युवा उद्योजक उद्योगपती श्री किसन मामा पानसरे, अक्षता ट्रान्सपोर्ट श्री समीर विलास धुमाळ युवा उद्योजक, तर श्री अक्षय दत्तात्रय शेटे युवा उद्योजक यांच्या मालकीचा संघ देखील आपण पाहणार आहोत. गोंधळजाई 11 सावरदरी या टीमला देखील आपण पाहणार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. इथे आपण पाहिलं तर जेल टीपलाय आणि इथे आपण पाहिलं तर विकेट येईल आयकॉन राजू पाटे इथे मैदान ती बात. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. शेवटचा अंतिम स्लॉग वर टेतोर आपण पाहतोय आणि इथे बॅटिंग साठी आपण पाहिले तर योगेश शिवेकर तो देखील आपल्याला इथे मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. सामना देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ जिंकेल, कोणती टीम मात्र बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. 61 धावा धावपलकोती बनवल्या, 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक 6 आपण पाहिले तर सुरू आहेत. शेवटचे 5 चेंडू आपण पाहिले तर फार निर्णायक राहतील. 5 चेंडूत कमीत कमी 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील. यावेळीचा चेंडूचा चांगला फटका टीप लॉंगअपला, क्षेत्ररक्षण होईल खराब. चेंडू मात्र चाल टीप लॉंगअप सीमा पार. योगेश शिवेकरच्या बॅटमधून आलेल्या पहिल्या चेंडूवरती चौकार. प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. शेवटचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. प्रशांत उत्तेकरला आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणून दिला आणि पुढील चेंडूवरती आपण पाहिलं तर एक चौकार आपण पाहिलं तर इथे मैदान ती खिल्ला होतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर सन्माननीय अंकुशजी गायकवाड सरांचं शुभाग म्हणून ते आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय, एक टप्पा घे, चेंडू सीमा पार. योगेश शिवेकरच्या बॅटमधून सलग दुसरा बॅक टू बॅक 2 इन रो चौकार. माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. या फटक्यांची खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहिलं तर गरज आहेत. 69 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 6 देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडागे चेंडू विकेट किपरच्या हातात. दत्ता पवार टिपेल झेल, प्रशांत उत्तेकरला मिळते आणखीन एक यश. विकेट क्रमांक देखील आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाची गमावली जाते. 4था बॅटर आपण पाहिलं तर योगेश शिवेकर 3 चेंडू खेळला, 8 धावा बनवल्या आणि तो इथे मात्र होते बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. यावेळीचा चेंडू आलेला पहिला चेंडू उडवला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुटली आहे कॅच आणि तोपर्यंत धाव येईल फक्त 1 धाव.
माळुंगे इंगळनगरीचे राष्ट्रीय खेळाडू ॲडव्होकेट आदरणीय विकासजी माळुंकर साहेबांचं शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. विनंती केल्या त्या आपण मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर 6व्या क्रमांकाचा आपण पाहतोय. 4 गडी बाद 70 धावा. शेवटचा एक चेंडू तो मात्र पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहे. फार इम्पॉर्टंट चेंडू असेल. काय घडेल या चेंडूवरती कॅप्टन शेखर स्ट्राईक वरती बॅटची कडा घे. चेंडू आपण पाहिलं तर अडवलं चाल शॉट थर्डमॅनला. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाईल. धावफलकोती बदल गेल्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 71 धावा आणि विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर ठेवले 36 चेंडू बनवायच्या 72 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका टीमने बनवल्यात 71 तर विजयासाठी टार्गेट आपण पाहिले तर ठेवले गेले 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 72 धावा. एक इनिंग डाव देखील आपण संपला. यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. कॅप्टन सोमनाथ कारले कॅप्टन विशाल निकम या दोनही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तोपर्यंत दुसरं इनिंग दुसऱ्या डावाला देखील आपण इथे मैदानात लगेच सुरुवात करणार आहोत. आपण सगळेच जण पाहताय खेड तालुका प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन देखील आपल्याला इथे संपन्न होताना पाहायला मिळते. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात. महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह अलंकारिक शब्दांचं भांडार आजपासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांचं समालोचन या स्पर्धेत आपण ऐकणार आहोत. आणि लवकरच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात देखील आपल्या पुणेरीचा सुमधुर गोड आवाज आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळेल. यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय नरेश चिडोमे सरांना. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. मैदानात माऊली उद्योग समूह मामाभाचे बैलगाडा संघटना खेड तालुका या संघाचे पठ्ठे चमकणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच माऊली उद्योग समूह माननीय चंद्रकांत शेठ सातपुते, माऊली डेव्हलपर्स माननीय विकासदादा तुळवे, प्रसिद्ध गाडा मालक माननीय दीपक शेठ करवंदे, युवा उद्योजक माननीय राजेश शेठ चोरगे, युवा उद्योजक प्रसिद्ध गाडा मालक मामा भाचे बैलगाडा संघटना माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना खेड तालुका. इथे आपण टॉस संपन्न करतोय. आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण मान्यवरांना विनंती करतोय. आदरणीय अंकुची गायकवाड साहेबांना विनंती आपण टॉस साठी या. त्याचबरोबर आदरणीय संतोषभाऊ लायगुडे उपस्थित आहेत, अण्णा तापकीर उपस्थित आहेत, त्याचबरोबर आदरणीय अमित भाऊ देखील आपण पाहिले तर उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. रघुनाथजी जाधव साहेबांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. या सगळ्या मांडणाऱ्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. आदरणीय अण्णा तापकीर, आदरणीय संतोषभाऊ लायगुडे या सगळ्यांना विनंती. अमित भाऊंना विनंती आपण या. आळंदीवरतून आज सगळा मित्र परिवार स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. आज खरं तर आळंदीचा संघ आपण पाहतोय आणि आळंदी देवाची इथून देखील आपण पाहिलं तर अनेक पाठीराखी आपण पाहिलं तर या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. मांडणाऱ्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. कॅप्टन येत आहेत विशाल निकम, कॅप्टन सोमनाथ कारले या दोन्ही कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन अगोदर शेकहँड करा. दोन्ही कॅप्टन एकमेकांना शेकहँड करतील. हस्तांदोलन संपन्न होईल आणि टॉस या ठिकाणी केला. तो कोण कॉल करते? ओके, हेड अँड टेल.
टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. जय एंटरप्राइजेस चाकण, गोंधळचा 11 सावरदरी, हेड कॉल टेल. टॉस या ठिकाणी प्रथमतः संपन्न केला. टॉस जिंकला विशाल. प्रथमतः काय निर्णय? फिल्डिंग घेणार आहे आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. जय एंटरप्राइजेस चाकणचा संघ आपण पाहिले तर खेड तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळतोय. प्रथमतः काय निर्णय असेल आणि कोणकोणत्या आयकॉनना घेऊन आज मैदानात उतरणार आहात? आमचं तर एक स्ट्रॅटेजी आहे की कमीत कमी रोखायचं आहे त्यांना, कमीत कमी रन द्यायचे आहेत. आणि अनिकेत ताकवणे आणि चेतन चिंचकर हे दोघे आयकॉन चांगले आहेत आमचे. आणि आमची टीम वगैरे पण चांगली आहे. आम्ही कॉन्फिडन्स घेऊन खेळणार आहे आणि जिंकणार. या स्पर्धेकडे कसं पाहताय? खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रथमतः याचं कॅप्टन तुम्ही रिप्रेझेंट करतायत आणि विशेष करून संघ मालकांचा सपोर्ट कशा प्रकारे आहे त्याबद्दल काय सांगाल? पहिले तर संगमालच्यांचं धन्यवाद. त्यांनी मला चान्स दिला कॅप्टनसाठी, अमोल शेट आवटे आणि इरफान भाई. तर त्यांचा खूप आभारी आहे. आणि मला या प्लॅटफॉर्मवर जर त्यांनी चान्स दिला तर मी नक्की घडवणार, त्या चान्सला सोनं करून दाखवणार. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल निकम आपल्या समोर होते. सोमनाथ कारले कॅप्टन आपल्या समोर आहेत. सोमनाथ, काय सांगाल? प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट द्याल आणि कोणकोणत्या आयकॉन खेळाडूंना घेऊन आज मैदानात खेळणार आहेत? प्रथम बॅटिंग द्याली त्यामुळे आम्हाला पण बॅटिंगच घ्यायची होती. कारण का चेसिंगला जर स्कोअर झाला तर अवघडच आहे. आम्ही कमीत कमी 85-90 रन करू. आणि आमच्यामध्ये आज निलेश डगे मावळचा रन मशीन आणि समर्थ कडू हे 2 आयकॉन घेऊन आम्ही खेळतोय आज. या स्पर्धेकडे कसं पाहताय? गोंधळचा 11 सावरदरीच्या संघाचे कॅप्टन तुम्ही आहेत आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर किरण तात्या, आमचे सरपंच राहुल शेठ पानमन, सर्व मित्रमंडळांनी एक नंबर नियोजन केले. आणि संघ मालकांबद्दल बोलायचं झालं, त्यांनी मला कॅप्टनसाठी चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनना. मांडणाऱ्यांचं मनापासून आभार. मांडणाऱ्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय जय एंटरप्राइजेस चाकण संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. गोंधळचा 11 सावरदरी हा संघ प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मॅच सुरू होते. पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉम बॉक्स या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र म्हाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत आपण पाहिलं तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. आदरणीय अनिल आबा वाळके आबांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहे, आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. सोमनाथ शेठ बिरदेवडे यही मान्यवरांचे शुभागमन होते. सागर शेठ कड पाटील उपस्थित होत आहेत. माऊली डेव्हलपरचे सर्व संघ मालक आदरणीय चंद्रकांत शेठ सातपुते आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ते संघाचे संघ मालक आहे आणि त्यांची टीम इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर माऊली उद्योग समूहाचे सर्वांनी माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना संघाचे संघ मालक ग्रुप ग्रामपंचायत आंबूचे उपसरपंच आदरणीय सुनील शेठ काळोख यांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत सुंदर बांधणी केलेली स्पर्धा आज काल सुरू झाली. आज पहिला दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर फुल टॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर इथे बघायला मिळाला. 2 धावा प्राप्त होतील. राजेश पाटे गोलंदाज आपण इथे बघणार आहोत. तर पसायदान योद्धा विरुद्ध माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना. पसायदान योद्धा संघाने टॉस जिंकलं होतं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना संघ फलंदाजीला दाखल झाला. विजयासाठी त्यांनी आव्हान ठेवलेलं आहे. तब्बल 72 धावांचं, 36 चेंडू आणि 72 धावा असं लक्ष्य आहे. दत्ता पवार आखूड टप्प्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न दत्ता पवारचा. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 2 अंकामध्ये 10 धावा. चांगली सुरुवात असेल. 12 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे ठेवायचे. माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना सन्मान्य सुनील शेठ काळोखे उपसरपंच उद्योजक, सन्मान्य चंद्रकांत शेठ सातपुते माऊली डेव्हलपर्स, सन्मान्य विकासदादा तुळवे प्रसिद्ध गाडा मालक, सन्माननीय विकास शेठ करवंदे
युवा उद्योजक राजेश शेठ चोरगे, प्रसिद्ध गाडा मालक तथा युवा उद्योजक मामा भाचे बैलगाडा संघटना, हे 5 संघ मालक आहेत. संघ मालकांचं मनापासून स्वागत आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद या संघाला या स्पर्धेमध्ये आणल्याबद्दल. तर पसायदान योद्धा सन्मान्य सोमनाथ शेठ मुंगसे, सन्मान्य सचिन शेठ नावडकर संघ मालक आहेत आणि एक तगडी टीम त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आणलेली आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. 11 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सन्माननीय किरणजी कड यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची उभारणी करण्यात आलेली आहे. सरपंच राहुल भाऊ पानमन यांची साथ त्यांना निश्चित मिळालेली आहे. त्याचबरोबर सुभाषजी बिरदवडे, संदीपजी रौंदळ हे देखील सहकारी त्यांच्या मदतीला सातत्याने इथे उपस्थित आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. ठिकाणी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आंबेडकर नगरीचे युवा उद्योजक आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेडकर संघाचे संघमालक योगेश शेठ चव्हाण आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय संतोष शेठ काकरे, निखिल भाऊ मांडेकर, सगळ्यांना विनंती आपण सगळेजण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. आपल्याला विनंती केली जाते. संघमालक सन्मान्य योगेश भाऊ चव्हाण, सगळ्या मित्रपरिवाराला विनंती आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. तर आळंदी संघासाठी एक बक्षीस आहे. सरपंच सोमनाथ शेठ बिरदवडे आणि अनिलाबा वाळके यांच्या वतीनं प्रत्येक चौकारला 100 रुपये तर प्रत्येक षटकारला 200 रुपये. रवींद्र शेठ चव्हाण, गणेश शेठ घाटे याही मंडळाचे शुभागमन आपलं स्वागत आहे. विनंती केली ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आयोजनामध्ये महत्वाची भूमिका राहिलेली आहे ती दत्ताशेठ शिळावणे उद्योजक. या सर्व आयोजकांना त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद. इथे दत्ता पवार बाद होतोय. पहिला धक्का मोठा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. निलेश पिंजारी संघ नायक मैदानामध्ये दाखल होणार आहे. दत्ता पवार ॲज अ आयकॉन आपण बघतोय. पसायदान योद्धा संघामध्ये तो खेळतोय. मात्र चांगली सुरुवात इथे दत्ता पवारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा. मात्र दुसऱ्या षटक कुलदीप धायबरचं हे षटक होतं. पहिल्या चेंडूवरती दत्ता क्लीन बोल्ड आणि 12 धावा. निलेश पिंजारी खेड तालुक्यातला हा कोहिनूर आहे. एका गरीब कुटुंबामध्ये क्रिकेटची भरपूर श्रीमंती देऊन परमेश्वरानं त्याला पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे निलेश पिंजारी. हा पिच क्रिकेटमधून खरं तर वलयांकित झालेला हा खेळाडू त्यानंतर फुल पिच क्रिकेटमध्ये देखील एक आश्वासक खेळाडू बनलेला आहे आणि म्हणूनच तो आळंदी पसायदान संघाचा संघनायक आहे. यस, कट केला चेंडूला. बॅकफुट पॉइंटला धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. धाव फलक पुढे पोहोचतोय 13. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. रोड एंडच्या बाजूने गोलंदाजी कुलदीप धायबरची मैदानामध्ये बघतो आपण. आंबेठाणचे अतिशय सुंदर मैदान सातत्यानं प्रेक्षकांनी गजबजलेलं असतं. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव येणार आहे. अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. वाईड साठी रेफरल कॉल आहे क्षेत्ररक्षकांकडून. DRS प्रत्येक टीमला DRS मिळतोय. एक चांगली गोष्ट आहे की DRS मुळे पंचांचं काम थोडं अधिक कटाक्षानं अधिक काळजीपूर्वक झालेलं आहे. मात्र त्याचबरोबर पंचांचा जो ताण आहे कामाचा तो बराचसा कमी झालेला आहे. एखादा निर्णय जर गेला घाईत तर DRSच्या माध्यमातून तो परत चेक करता येतो आणि त्यामुळं जरी चुकीचा निर्णय आला तरी देखील खेळाडूंना न्याय मिळतो. अन्यथा पूर्वी क्रिकेटमध्ये ही पद्धत नव्हती.
एखाद्या वेळी पंचांनी बाद दिलं, पंचांनी निर्णय दिला की त्या खेळाडूला मैदान सोडून बाहेर येण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण एक चांगली गोष्ट आता घडलेली आहे की DRS सिस्टीम आलेली आहे. भारताने पहिल्यांदा पूर्ण विरोध केला की नाही, हे कामाचं नाही आहे, DRS आलं तर मैदानावरच्या पंचांचे अधिकार संपुष्टात येणार आहे, त्यांचं महत्त्व संपुष्टात येणार आहे, त्यामुळे ही सिस्टीम नको आहे. पण ICCचा दबाव मोठा होता, त्यामुळे भारताला देखील ही सिस्टीम स्वीकारावं लागली. अलीकडे आपण बघतो की कुठल्याही स्पर्धेमध्ये एक छोटासा वाद देखील होत नाहीये, कारण जिथे वादग्रस्त निर्णय असतो तिथे लगेच तो रिप्लेच्या माध्यमातून तपासता येतो. स्पर्धेसाठी अक्षय निर्मल सर, अमर साठे सर या दोन्ही अंपायर्सला आपण सातत्यानं फक्त पुणे जिल्ह्यातच नाही बघितलं, तर मुंबईच्या बाहेर कलकत्ता किंवा अगदी इतर राज्यांमध्ये देखील अंपायरिंगसाठी पाहिलेलं आहे. फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे. पंचांचा निर्णय इथे मागे घेतला जाईल आणि रेफरल सक्सेसफुल ठरेल. पुढे DRS कायम राहील. एकच DRS आहे 6 षटकांमध्ये. तर कुलदीप धायबार लांब टाकायचा प्रयत्न, बाहेरची कट, तिथे गॅप मोठा आहे. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषा पार मिळत आहे 4. दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे मिळतील. फलंदाज स्ट्राइक एंड वरती ओमकार घुंडरे, आळंदीचा हा खेळ, दोन्ही आळंदीचे खेळाडू आहेत. या स्कोलवर टप्प्याचा हा चेंडू, यावेळेस लॉफ केला चेंडूला, कव्हर्सला. 1 धाव तिथे प्राप्त होईल ओमकार घुंडरेला. मोठा फटका कुलदीपने काही येऊ दिलेला नाही. मोजून टप्पा मास्टर येतो, त्याला माहिती आहे की कुठे टप्पा टाकायचा आहे. सिमेंट विकेट आहे, या विकेटवरती गोलंदाजांचे पंख छाटले जातात. मात्र असं असताना देखील झेप घेण्याची ताकद ती कुलदीप धायबर मध्ये आहे. लेंथ बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीत जास्त पुढे टप्पा टाकायचा प्रयत्न केलाय. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे चान्स होता भरपूर इम्प्रोवाइज करायचा, मात्र लिफ्ट करू शकला नसला तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आउटफील्ड एवढं वेगवान आहे. शानदार चौकार. साऱ्या गगनात ललकार, माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या बरोबरीनं धावफलक 2 षटकामध्ये पोहोचेल. तब्बल 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10. 1 गडी बाद 22. पसायदान योद्धा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थर्ड अंपायर शुभम गाडे सर आहेत. अनेक मोठ्या स्पर्धांसाठी या पंचांना आपण सातत्याने बघतो आहोत. ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये होते. प्रहार चषक, तिथे सुद्धा आपल्याला हेच अंपायर बघायला मिळतील. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 इथे सुरू होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडू 50 धावा विजयासाठी. मोठी आश्वासक सुरुवात इथे गोलंदाज येणार आहे. शेतीच्या बाजूनं कृष्णा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा निश्चित होणार आहे. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची 1 रन. यष्टीच्या बाहेरचा चेंडू असेल तर बऱ्यापैकी आपण बघतो की
पंचांना लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप काळजीपूर्वक बघावं लागतं की फलंदाज शफल केव्हा झालेला आहे. यास यास डाव्या एष्टीवरती चेंडू आणि सुंदर फटका. इथे मिळतील 6 धावा. षटकार ओमकार गुंडरेच्या बॅटमधून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त फटकेबाजी. इथे कृष्णावरती हल्ला चढवतोय ओमकार. धावफलक इथे पोहोचेल 29 धावा. एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. 72 धावांना प्रत्युत्तर पसायदान योद्धा संघाचं. यस, इथे नो मोमेंट. पायामध्ये हालचाल नव्हती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला गोलंदाज चेंडू टाकण्याच्या अगोदरच हालचाल करावी लागते, वेगवान हालचाल करावी लागते. विशेषतः लेदर बॉल क्रिकेटची आपण चर्चा करत होतो. जर डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू असेल तर पंचांना बऱ्याच वेळ फलंदाजांच्या हालचालीवरती लक्ष ठेवावं लागतं. तो परत एकदा फसलेला फटका. इथे पुन्हा स्क्वेअर लेगला चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. फलक 33 वरती. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय होतं की फलंदाज हे चेंडू गोलंदाज रनअप घेत असतानाच फलंदाज हालचाल करतात, शफल होतात, पुढे येतात. त्यामुळं डाव्या एष्टीच्या बाहेरचा जो चेंडू येतो अगदी 1 mm जात असेल तरी तो वाईडच असतो. यस, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. मात्र इथे 1 धाव आरामात 2 धावा इथे प्राप्त करील ओमकार गुंडरे. या षटकामध्ये चांगलं षटक ठरलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 13 धावा या षटकामधून येतात. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्या होत्या तर तो अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न या षटकामध्ये यशस्वी होतोय. 35 धावा. ओमकारचा हा फटका फसलेला आणि तिथे कॅच होईल. सुंदर झेल. मागे जायला उशीर झाला होता मात्र चेंडूच्या खाली हात बरोबर आणला आणि ओमकार गुंडरेचा खेळ संपला. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेट खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक इथे पाहायला मिळते कृष्णाकडून. पहिल्या 4 चेंडूमध्ये 13 खर्च कराव्या लागल्या होत्या तर ओमकारला बाद केले. ओमकारनेच त्याला सगळ्यात जास्त त्रास दिला. त्याच ओमकारला बाद करण्यात यश मिळालं. इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अजित सातकर. अनेक एकापेक्षा एक तगडे फलंदाज आपल्याला खेड तालुक्यामध्ये बघायला मिळतील. मागच्या काही दिवसांमध्ये खेड तालुक्यातल्या खेळाडूंमध्ये देखील खूप मोठा चेंज झालेला आहे, खूप मोठा बदल झालेला. अनेक नवीन खेळाडू, अपकमिंग सुपरस्टार आता खेड तालुका क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवायला सुरुवात झालेली आहे. त्याला कारण आहे की सातत्यानं तालुका स्तरावरती प्रीमियर लीग स्पर्धांचं आयोजन. यावर्षी 2 स्पर्धा खेळण्याची संधी या खेड तालुक्यातील खेळाडूंना मिळते आणि मोठ्या स्पर्धा, मोठी बक्षीस आहे, मोठा मंच आहे, अतिशय सुंदर आयोजन आहे. डोळे दिपवणारं आयोजन आपण खेड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे बघतोय. तर कृष्णा तयार असेल. यास कडक शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मागे. चेंडू एक टप्पा घेईल मैदानाच्या बाहेर. 4 रन. शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक संपलेले. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धाव फलकावरती 39. 13 धावांची सरासरी. 2 गडी बाद 39. तर विजयाचं समीकरण आता बदलेल. 11 धावांच्या सरासरीची आता आवश्यकता आहे. जी 12ची आवश्यकता होती तिथे आता 11 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 33 धावा.
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत. या ठिकाणी आपण पाहतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं खराबवाडी नगरीचे प्रतिदेश उद्योजक आदरणीय किरणदादा खराबी यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने किरणदादा खराबी आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. चौथं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे आणि चौथ्या षटकामध्ये निलेश पिंजारी स्ट्राईक एंड वरती, अजित सातकर नॉन स्ट्राईक एंड वरती, तर गोलंदाज कुलदीप धायबर. पुन्हा एकदा कुलदीप यशस्वी गोलंदाज राहिला होता. कुलदीप या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या. यस लेंथ बॉल इथे अप्रतिम आहे. काय गोलंदाज आहे, परफेक्ट कोणा कसा मारायचा हे कुलदीप धायबरकडून आपण शिकू शकतो. अचूक टप्पा आहे आणि शरीरापासून लांब टाकताना चेंडू वाईट राहणार नाही याची काळजी घेतोय. यास निलेश पिंजारीला जास्त वेळ स्तब्ध करू शकत नाही कोणी. स्क्वेअर लेगला ब्लास्ट, विस्फोटक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. संघ नायक मैदानामध्ये खेळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. माळ रानावरती उमललेलं फूल आज कौतुकाच्या फ्लॉवर पॉट मध्ये बसून दिवाणखान्याची शोभा वाढवते. निलेश पिंजारी धावफलकावरती 45, 2 गड्याच्या मोबदल्यात. फुल टॉस बॉल. ओ नो चान्स, नो चान्स. संघ नायक शेखर तिथे थोडासा मागे राहिला आणि चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. तिथे निलेश पिंजारी. संघनायक शेखर रणपिसेला इथे उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. वाह काय सुंदर फटका आहे. स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निलेश पिंजारीचा झंझावात मैदानामध्ये. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. तर धावफलक पोहोचतील पुढे 53, 2 गड्याच्या मोबदल्यात. चौकार. थँक्यू कुलदीप धायबरचं पहिलं षटक प्रभावी होतं. मात्र इथे निलेश पिंजारी प्रभावी ठरतोय. 14 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. 4 चेंडू फक्त खेळलेले टाकले गेलेले आहेत. 2 चेंडू अजून टाकायचे आहेत. कुलदीप धायबर परत एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव होता. तिथून पुढे आपण बघतोय फक्त निलेश पिंजारीला. हो व्हॉट अ कलात्मकता, आविष्कार मैदानामध्ये. जबरदस्त फटका, अत्यंत देखना षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. या षटकामध्ये निलेश पिंजारीने हवा काढून घेतली या सामन्यातली. 13 चेंडू 13 धावा अशी स्थिती आहे. परत एकदा लेंथ बॉल, गॅप मध्येच आहे हा चेंडू. दुसरी धाव घ्यायची आहे. मात्र थ्रो राजू पाटेकडून जाईल कुलदीप धायबरकडे. तर षटक संपेल इथे. 60 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पसायदान योद्धा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 12 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर अनिल आबा वाळके श्री क्षेत्र म्हाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं निलेश पिंजारीच्या खेळीसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि माऊली डेव्हलपरचे सर्व उद्योजक आदरणीय चंद्रकांत शेठ सातपुते यांच्या वतीनं निलेश पिंजारीसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये श्रीकांत भाऊ गडदे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर गोंधळचं 11 सावरदरी संघाचे संघमालक उद्योजक आदरणीय समीर शेठ धुमाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संघ मालकांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या भव्य दिव्य आयोजनाबद्दल आयोजकांचं भरपूर कौतुक करेन.
खरं तर आयोजकांना अनुभव खूप मोठा आहे क्रिकेटचा. अनेक स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत या अगोदर. किरण कड यांचा विचार केला आपण तर खराबवाडीमध्ये मी 2008ला पहिली स्पर्धा केली होती. त्यानंतर सातत्यानं चांगल्या स्पर्धा खेड तालुक्यामध्ये विशेषतः हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये देखील किरण कड यांचं महत्त्वाचं योगदान होतं. राहुल पानमंद त्यांच्या सोबतीला होते. दत्ता शिळवणे नेहमीच सहकारी राहिलेले आहेत. सर संदीप रौंधळ आणि सुभाष बिरदवडे अजूनही काही आयोजक आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक. एक दिमागदार स्पर्धा आपण प्रेक्षकांच्या भेटीला आणलेली आहे. तर इथे तसाच फटका आहे. उत्तुंग टोले जंग गगनचुंबी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. वाघाच्या तोंडाला माणसाचं रक्त लागलं की तो थांबत नाही, तो सतत माणसांवरती हल्ला करतो. इथं अशाच चेंडूच्या स्पर्शाला चटावलेली बॅट आहे ती निलेश पिंजारीची. त्यामुळं आपोआप ती बॅट ओढली जाते चेंडूकडे आणि चेंडूला फक्त दिशा दाखवते. गप गुमान चेंडू तिकडे निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. धाव फलकावरती 66 धाव आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमाल फलंदाजी मैदानामध्ये. सामन्याचं क्षणार्धात वाटोळं करून टाकलंय. अवघड मॅच होते ती फार सोपी दिसते आता. बाहेरची कड आणि 4 रन इथे मिळतील. चौकार. तर विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 2 धावा केवळ दूर. संघनायक एकदा खेळला ना की कुठली मॅच खिळखिळी करून टाकतो. रिव्हर्स खेळायचा होता. पॅडवरती आदळला चेंडू. यष्टीरक्षकाकडे जाईल. इथे धावा मिळणार नाही. क्वचित एखादा चेंडू आपण बघतोय की जो कुलदीप धायबरने पहिला टाकला होता त्याच्यानंतरचा हा चेंडू निर्धाव आहे. हर्ष अडसूळ मुंबईचा हा खेळाडू आहे. रिझवी कॉलेजमधून तो ग्रॅज्युएट आहे. आणि आपण बघतोय श्रीनगर का वीर जो ISPL चा रनरअप संघ आहे या संघातला सदस्य हर्ष अडसूळ या मैदानामध्ये गोलंदाजी करताना. यास आणि सामना संपवला. निलेश पिंजारीचा अत्यंत कडक षटकार. विजयी षटकार. पहिल्या सामन्यामध्ये विजयावरती मोहर उमटवतोय पसायदान योद्धा. 12 चेंडूमध्ये 42 धावांची झंझावाती खेळी. वादळी खेळी. निलेश पिंजारी. दोन्ही संघांनी शेक हँड करा. थांबा थांबा पप्पू थांबा. त्यांना येऊ द्या ना. अगोदर त्यांना गोळा होऊ द्या मग ते येतील. आपण जास्त घाई नका करू. समोरच्या संघाचा पण रिस्पेक्ट करा. शेक हँड करताना मी विनंती करेल की जास्त ड्रिलच्या याच्यात पडू नका. लगेच आपण या बाहेर आणि शेक हँडचा स्वीकार करा प्रतिस्पर्धी संघाच्या आणि मग मैदान सोडा. एक धुवाधार सुरुवात. खेड तालुका प्रीमियर